जत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा भाजपचा नारळ फुटला. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सांगलीच्या जत येथील नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभाचा नारळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते चिंगीबाबा मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की जत शहरातील मायबाप जनतेला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा चेहरा मोहरा बदलणारी, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. यावेळी सर्व उमेदवार तसेच मोठ्या प्रमाणात मतदार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी आमचे सर्व 23 नगरसेवक आणि मी आरडी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही चिंगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इथला प्रचंड प्रतिसाद पाहता प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे. सहकार्य 2 तारखेपर्यंत 2 डिसेंबर पर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगर सेवकाचे 23 उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे 100% सत्यात उतरणार आहे. या चिंगी बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जत नगरीचं आराध्य दैवत चिंगी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब त्यांच्यासोबत 1 ते 11 प्रभागातील 23 उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे. चिंगी बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे. कारण चिंगी बाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर अरळी साहेब आणि त्यांची टीम 23 जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे. जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे. जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी, जत शहराचा विकासात्मक दृष्ट्या चेहरा मोहरा बदलणारी, जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं. जे लोक काँग्रेसमध्ये आहेत, जी लोक राष्ट्रवादीत आहेत, त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या. 23 आणि नगराध्यक्ष असे 24 उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हा सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे.